जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे भेटीला महत्त्व। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्याचा कल। सूत्रांची माहिती, शरद पवार अंतिम निर्णय घेणार। दिल्लीत शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटे चर्चा। केंद्राकडून विकास कामांसाठी निधीचं आश्वासन। मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार। शहांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थखात्यावर दावा कायम। पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड नियमाप्रमाणेच झाली आहे। कायदेशीर सल्ला घेऊनच सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसला उत्तर देणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। तर ज्यांना रामरक्षा येत होती ते चोर निघाले। फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी। संजय राऊतांचा पलटवार। 2029ला वरळीतील आमदार खासदारांना रिटायर्ड करायचंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांचा इशारा। तर काहींनी वरळी सातबाऱ्यावर लिहून घेतलीये। सचिन अहिर यांच्याकडून नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका। बोगस बियाणं प्रकरणात राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणीसाठी पतीचे 3 तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार। 11 महिन्यानंतर हत्येचा उलगडा। आरोपी पत्नीसह प्रियकराला पोलिसांकडून बेड्या। तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका। वसईत बनावट एफडी अधिकारी बनून 6 लाखांची लूट। स्वीटमार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक। पंढरपूरमध्ये 15 दिवस मांस विक्रीवर कडक बंदी। आजपासून 29 जुलैपर्यंत मांस विक्री पूर्णपणे बंद। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय। अमेरिका इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडले। कच्च्या तेलाच्या दरात 4% वाढ। ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $86 कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादावरून कोर्टानं 3 लाखाचा दंड ठोठावला। समयवर दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप।